रामकृष्ण हरी. आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरला निघालेले हे सगळे वारकरी आज आपण महाळुंगे या गावी आता दुपारच्या जेवणाच्या अगोदर थांबलेलो आहोत. आणि इथं यमाई मातेचं सुंदर पुरातन मंदिर आहे. या मार्गाला येत असताना प्रकर्षाने लक्षात आलं की यमाई मातेचे अनेक देवळं, मंदिरं आणि पुरातन हेमाडपंथी असे सुंदर मंदिरं या भागामध्ये आहे. आता जिथं आपण आलो आहे इथं आपण बघू शकता की सुंदर असा बारव आहे, छोटं तळाव आहे. खरं तर त्याचं आता थोडीशी मोडतोड झाली, बरंच जुनं असावं आणि त्याच्यामध्ये पाणी असावं. खूप चांगली त्याची रचना आहे. बऱ्याच वर्षापूर्वी तिथं अनेक जण स्नान करीत असावेत. परिसर जो आहे तो सुद्धा अतिशय पुरातन आहे. आता बरीचशी इथली पडझड झाली आहे आणि पुरातत्व खात्याच्या ताब्यामध्ये हे सगळं आहे. आणि विशेषत्वाने इथं आल्यानंतर अनेक माकडं आपल्याला पाहायला भेटतात. हे माकडं ना माणसांना घाबरत नाही, माणसांच्या जवळ येतात. माकडे दाखवा थोडेसे, इकडं तिकडं ते फिरतात. आणि बरेच जण असे सांगितले की त्यांना बिस्किट दिलं तरी ते बिस्किट खात नाहीत, कारण त्यांना माहिती की बिस्किटसुद्धा हे हानिकारक आहे. त्याच्यामध्ये मैदा आहे. माणसं खातात, माकडं बिस्किट खात नाहीत. तर ते फक्त नैसर्गिक आपले केळी खातात. तर अनेक माकडं आणि त्यांची संख्या कमी झाली म्हटली आता, कारण त्यांनी पाहिलं की आपली जागा माणसांनी घेतली आहे, त्यामुळे त्यांची संख्या आता कमी झाली थोडीशी, पण आहेत. आणि हे वारकरी विठुरायांच्या दर्शनाला जात असताना मध्ये मध्ये ज्या ज्या देवता येतील त्या देवतेंच्या दर्शनासाठी येतात. आता जाता जाता फक्त एक सांगतो वारकऱ्यांचं, खंडोबा असेल, देवी असेल, कुठलीही देवता असू द्या, या सगळ्या देवतेचे जरी दर्शन वारकरी घेत असला तरी या सगळ्या मूर्त्यांमध्ये वारकरी पांडुरंगालाच पाहतो. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. यमाई माता की जय. हर हर महादेव.